हिंदू धर्मातील विवाह सोहळा प्रवासात सोयरीक ते वरातीपर्यंत आपण माहिती पाहणार आहोत. 1. दोन कुटुंबांची ओळख. मध्यस्थी. मध्यस्थाचे पहिले काम म्हणजे वधू आणि वर या दोन्ही पक्षांची प्राथमिक माहिती एकमेकांना देणे. कुटुंबाची पार्श्वभूमी, मुलीचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि स्वभाव यांची जुजबी माहिती देऊन तो संवादाचा मार्ग मोकळा करतो. मध्यस्थ हा दोन्ही कुटुंबांना ओळखणारा असतो, त्यामुळे तो माहितीची विश्वासार्हता तपासण्याचे काम करतो. मुलाचे व्यसन, मुलीचा स्वभाव, कुटुंबाची आर्थिक स्थिती किंवा समाजात असलेली प्रतिष्ठा याबद्दल दोन्ही बाजूंना खरी माहिती मिळवून देणे ही त्याची नैतिक जबाबदारी असते. दोन्ही बाजूंच्या पत्रिका, गुणमेलन पाहून त्या जुळतात की नाही हे पाहण्यासाठी मध्यस्थ पुढाकार घेतो. तसेच दोन्ही कुटुंबांच्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत, उदाहरणार्थ लग्नाचा खर्च, मानपान, दागदागिने हे आधीच स्पष्ट करून सांगतो, जेणेकरून भविष्यात वाद होऊ नयेत. कधीकधी काही गोष्टी थेट बोलणे दोन्ही बाजूंना अवघड जाते. अशावेळी मध्यस्थ दूत म्हणून काम करतो. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम, कांदा पोहे ठरवणे, वेळ निश्चित करणे आणि दोन्ही पक्षांमधील संकोच दूर करून संवाद घडवून आणणे हे त्याचे काम असते. जर दोन्ही बाजूंना स्थळ पसंत असेल तर पुढच्या पायरीवर म्हणजे साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या तारखा, विधी आणि इतर व्यवहारांच्या बोलणीत मध्यस्थ महत्त्वाची भूमिका बजावतो. तो दोन्ही बाजूंमध्ये समतोल राखून नाते पक्के करण्यासाठी प्रयत्न करतो. लग्नाच्या प्रक्रियेत कधीकधी लहान सहान कारणावरून गैरसमज निर्माण होतात. अशावेळी मध्यस्थ मध्यस्थी करून दोन्ही कुटुंबांचे समाधान करतो आणि नाते तुटण्यापासून वाचवतो. 2. सोयरीक, साखरपुडा आणि शाल अंगठी. विवाहाची पहिली पायरी म्हणजे सोयरीक, जिथे दोन्ही कुटुंबांची पसंती जुळण्यापासून होते, जिथे दोन कुटुंबे एकमेकांचे विचार, कुळाचार आणि पत्रिका मिळतात का ते पाहतात. नाते नक्की झाल्यावर साखरपुडा वांगनिश्चय होतो. यात वराकडील मंडळी वधूला साडी आणि साखरेचा पुडा देतात. याचवेळी शाल अंगठी, शालमुदी हा विधी पार पडतो, ज्यामध्ये वधूला साडी, दागिने आणि वराला शाल व सोन्याची अंगठी देऊन नात्यावर शिक्कामोर्तब केले जाते. हा विवाह निश्चित झाला आहे असा वाचनदत्त शब्द दिला जातो. 3. हळदी आणि गादी पूजन. माहिती. लग्नाच्या 2-3 दिवस आधी हळदीचा कार्यक्रम असतो. प्रथम वराला आणि मग त्याच्या घरून गेलेली उष्टी हळद वधूला लावली जाते. याच दरम्यान गादीपूजन केले जाते, ज्यामध्ये नवीन जोडप्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गादीची आणि बिछाण्याची पूजा केली जाते. यासोबतच देवक बसवणे, कुलदेवतेची स्थापना आणि मुहूर्त मेढ रोवणे हे विधी करून मंगल कार्याला सुरुवात होते. स्वामी समर्थ भक्ती. 4. फूल पाडणे आणि सीमंत पूजन. माहिती. फूल पाडणे हा एक विशेष विधी आहे, जो प्रामुख्याने वधूपक्षाकडे पार पडतो. यात वधूला फुलांच्या दागिन्यांनी सजवले जाते आणि सुवासिनी तिची ओटी भरतात. लग्नाच्या दिवशीवर वधूच्या गावी किंवा मांडवात येतो तेव्हा सीमंत पूजन केले जाते. वधूची आई वराचे पाय धुवून, त्याला ओवाळून त्याचे स्वागत करते. 5. लग्नाचा मुख्य विधी. माहिती. अंतरपाट ते सप्तपदी मुख्य मुहूर्तावर वधू वर समोरासमोर उभे राहतात आणि त्यांच्यामध्ये अंतरपाट धरला जातो. मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर तो हटवला जातो आणि वधू वर एकमेकांना हार घालतात. त्यानंतर कन्यादान, विवाह होम आणि सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे सप्तपदी होतो. अग्निभोवती 7 पावले चालत 7 वचने दिली जातात, ज्याने विवाहाला कायदेशीर आणि धार्मिक मान्यता मिळते. 6. लग्नाचा शेवटचा दिवस. माहिती. वरात आणि गृहप्रवेश लग्नाच्या शेवटच्या दिवशी किंवा विधी संपल्यावर वरात निघते. यात वधू आपल्या माहेरचा निरोप घेते आणि वराच्या घरी जाण्यास प्रस्थान करते. सासरी पोहोचल्यावर वराची आई वधूचे औक्षण करते. वधू उंबरठ्यावर असलेले धान्याचे माप उजव्या पायाने ओलांडून गृहप्रवेश करते. शेवटी लक्ष्मीपूजन आणि नाव घेण्याचा गमतीशीर कार्यक्रम होऊन हा सोहळा संपन्न होतो. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी समर्थ भक्ती.